शाखा, शाखा तेथे झाड हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश युवक काँग्रेसकडून गाव तेथे शाखा व घर तेथे झेंडा या अभियानास सुरुवात करण्यात आली आहे। या अभियानाअंतर्गत नाशिक शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडून बूथ तेथे शाखा व शाखा तेथे झाड असा उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमाची तयारी पूर्ण झाली असून राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या उपस्थितीत 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजेला नाशिकच्या सिन्नरपाटा परिसरातून सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी बोलताना दिली। आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी प्रदेश युवक काँग्रेसकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गाव तेथे शाखा व घर तेथे झेंडा हे अभियान राबविण्यात आले आहे। यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी प्राप्त होणार आहे। या अभियानाअंतर्गत नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बूथ तेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा व शाखा तेथे एक झाड असा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे। या उपक्रमातून नाशिक शहरात शेकडो शाखांबरोबरच झाडांची लागवडही विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। दरम्यान नाशिक शहरातील विविध भागात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विविध शाखा फलकांचे उद्घाटन मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाले। या प्रसंगी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या विविध ठिकाणी मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात स्वागत करण्यात आले। या अभिनव उपक्रमास युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, अर्जुन टिळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, चंदू साडे, मनोहर कोरडे, चिन्मय गाडे, राहुल तुपे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विजय। या प्रसंगी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करीत अधिक माहिती दिली। अजितदादा पवार यांचा 57वा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने साजरा करण्यात येत आहे। गेल्या वर्षी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा प्रांताध्यक्ष असताना मी जवळपास महाराष्ट्रामध्ये दादांच्या वाढदिवसानिमित्त 800 शाखा महाविद्यालयातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या उपक्रमाच्या अंतर्गत काढल्या होत्या। यावर्षी युवक संघटनेला मला पक्षाने काम करायला संधी दिली। 22 जुलैला आम्ही पुण्यामध्ये राज्यस्तरीय मेळावा पक्षाचे प्रांताध्यक्ष सन्माननीय तटकरे साहेब, जयंत पाटील साहेब, वळसे पाटील साहेब आणि शशिकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेतला। नोव्हेंबर 30 तारखेपर्यंत या 5000 शाखा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत। शहरामध्ये एका प्रभागात 4 शाखा आणि ग्रामीण भागामध्ये गाव तेथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही प्रमुख संकल्पना आहे। त्याची सुरुवात पुण्यापासून झाली। 3 दिवस त्याच्यानंतर मी सांगलेलं होतं रोज सरासरी 25-26 शाखेचं उद्घाटन सगळीकडे सुरू आहे। दौरा 90 दिवसाचा मी आखला असून संबंध महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं मी फिरणार आहे। 5000 पैकी 2000 शाखेचं उद्घाटन मी स्वतः करणार असून उर्वरित शाखा पक्षाचे इतर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व इतर जबाबदार सर्व नेतेगण करणार आहेत। नोव्हेंबर 30 तारखेपर्यंत हा उपक्रम सर्वदूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। त्याच्या अंतर्गत 2 लाख नवीन कार्यकर्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसला आणि पक्षाला आम्हाला जोडायचे, मुख्य प्रवाहात आणायचे। प्रत्येक शाखेला एक कार्यकारिणी असेल, गावात सार्वजनिक विधायक स्वरूपाचं काम आणि तरुणांच्या प्रश्नांवर काम निश्चित पद्धतीने ही शाखा तिथे करेल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। आज नाशिक शहरामध्ये 25 शाखेचे उद्घाटन आज दिवसभर आम्ही इथे करत आहोत। तसेच अर्जुन टिळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। वाढदिवसानिमित्त संग्राम कोते पाटील यांनी सांगितलंय की पूर्ण महाराष्ट्रभर 5000 शाखांचं उद्घाटन तिथे करणार आहे। मला असं वाटतं की युवक राष्ट्रवादीचा जेवढी पॉवरफुल असेल तेवढा पक्ष पॉवरफुल असतो। तर मला असं वाटतं की अजितदादा पवारांवरती युवक जास्त प्रेम करणारे माणसं आहे। म्हणून मला असं वाटतं मी मनापासून अभिनंदन करेल संग्राम कोते पाटलांचं की ज्यांनी 5000 शाखा या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे। त्याची मला असं वाटतं का 2000 शाखेचं त्यांचं हे संपलेलं सुद्धा आहे आणि 3000 शाखेचं त्यांचा उद्दिष्ट अजून बाकी आहे। मी त्यांना मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे जे अंबादास खैरे असतील त्यांचा अध्यक्ष त्यांचाही मनापासून शुभेच्छा देतो आणि आलेले जेवढ्या शाखा त्यांनी केलेल्या असतील इथे त्या सगळ्या शाखा प्रमुखाला मनापासून शुभेच्छा देतो। पण त्यांनी एकच काम केलं पाहिजे की नुसतंच शाखेचा बोर्ड लावला म्हणून शाखाचं उद्घाटन होत नाही, तर खऱ्या अर्थाने जनतेचं आपण काम केलेलं पाहिजे। आज आपण विरोधी पक्षामध्ये आहे ते विरोधी पक्षामध्ये खूप चांगलं काम करता येतं। सगळ्यात छोट्या मोठ्या जे लोक असतील, गोर गरीब असतील यांचे आपण जर चांगले
प्रश्न सोडवले तर मला असं वाटतं की राष्ट्रवादी ह्या जनसामान्यामध्ये रुजलं जाईल आणि हे सगळे पदाधिकारी आज जे शाखा प्रमुख झालेले पदाधिकारी झालेले हे सगळे याचं कार्य करतील अशी मी संघटना अपेक्षा करतो. जय हिंद. आपला महाराष्ट्र न्यूज साठी रवींद्र जाधव सह सागर केदारे, नाशिक.